नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण किचनमधील उपयोगी पडतील अशा काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। जळालेलं चहाचं पातेलं असेल किंवा दूध करपलेलं पातेलं असेल, हे स्वच्छ कसं करायचं खूप टेन्शन येतं। अगदी एक पदार्थाचा वापरणार आहोत, त्याने आपलं पातेलं अगदी चकाचक असं निघेल। बऱ्याच वेळा आपण काहीतरी कामाच्या नादात राहतो आणि आपलं दूध असेल ते करपून जातं, थोडंसं असेल तर पटकन करपल्या जातं आणि आज तेच माझ्या बाबतीत झालं। दूध थोडंसं होतं म्हणून लक्षच राहिलं नाही आणि पातेलं करपून बसलं। काय करावं म्हणून ही पद्धत मी वापरून पाहिली तर पातेलं अगदी स्वच्छ झालं। गॅसवरती आपण पातेलं ठेवून याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करून घेणार आहोत। पातेलं खूप वरपर्यंत जळलेलं असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल। याच्यामध्ये आपण 1 चमचा चहा पावडर रोजच्या वापरण्यात जी तुम्ही वापरताय तीच इथे वापरली तरी चालणार आहे। आता याला व्यवस्थित आपण एक उकळी आणणार आहोत। व्यवस्थित उकळी आणल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो याच्यात आपण ॲड करणार आहोत, ज्याच्यामुळे आपलं पातेलं करपलेलं पटकन आणि चकाचक असं निघेल। 1 ते 1.5 चमचा आपण पॉन्ड्स पावडर इथे वापरणार आहोत, जी आतापर्यंत आपण फक्त चेहऱ्यासाठी वापरलेली आहे, ती पातेलं स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत। आता काय करायचं, झाकण ठेवून द्यायचं, गॅसची फ्लेम बंद करायची आणि 10 ते 15 मिनिट आपण हे असंच बाजूला ठेवून देणार आहोत। 15 मिनिटानंतर इथे पाहू शकताय पातेलं हलकंसं गरम आहे, पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे। आता याच्यातलं पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत। थोडंसं करपलेलं आहे ते तसं दिसतं, पण आपण हे व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ आणि तुम्हाला दाखवते खूप मेहनत न करता हे झटपट पातेलं आपलं स्वच्छ निघतं। आता हेच पाणी आपण असंच फेकून देणार, तर यासाठी मी म्हटलं हा पॅन खूपच खराब झालेला आहे, याच्यात ठेवून देऊ, जर स्वच्छ निघाला तर चांगलंच आहे ना। आता आपण इथे तारेची घासणी घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित आपण घासून घेणार आहोत। करपलेला असल्यामुळे तारेची घासणी घेतली तर पटकन घासायला सोपं पडतं, खूप मेहनत पडत नाही, अगदी झटपट असं हे व्यवस्थित घासून तयार होतं। अगदी चकाचक आपलं इथे पातेलं तयार झालेलं आहे। व्यवस्थित मी घासून घेतलेलं आहे, स्वच्छ करूनही दाखवते। आपण याला व्यवस्थित आधी थोडंसं धुवून घेऊ, अगदी चकाचक असं निघलेलं आहे। आता पाठीमागची बाजूही आपण याची व्यवस्थित धुवून घेणार आहोत। दोन्ही साईडनी मी ते धुवून घेतलेलं आहे, मस्तपैकी आपलं पातेलं चकाचक निघलेलं आहे। ही सोपी पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा, म्हणजे आपलं पातेलं जर करपल्या गेला असेल चुकून तर ते कसं घासायचं याचं टेन्शन येत असेल, ही पद्धत नक्की वापरा। टिप नंबर 2, चहाचं पातेलं रोज वापरतो आपण किंवा दुधाचं असेल, 1 तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, त्यानेही स्वच्छ असे पातेले निघतात नंतर घासले तर। कारण भिजत ठेवल्यामुळे पातेले ते स्वच्छ निघतात आणि व्यवस्थित घासले जातात। फक्त तारेची घासणी वापरायची अगोदर, म्हणजे स्वच्छ निघतात। मी तर हा पॅनही थोडासा बुडून पाहिला होता की याने तेलकटपणा कमी झाला, तरी पॅन थोडासा खराब झालता, पण हा स्वच्छ व्यवस्थित निघला नाहीये, त्याच्यामुळे मी तसाच ठेवला। 3 नंबर टिप्स पाहणार आहोत। आता आषाढ महिना आला आणि त्याच्यानंतर श्रावण महिना। गोडाचे पदार्थ आपण भरपूर सारे बनवतो, पण गूळ चिरायचा म्हटला, खिसायचा म्हटला किंवा कट करायचं म्हटलं की खूप सारं टेन्शन येतं। आज आपण एक अशी सोपी पद्धत वापरणार आहोत, ज्याच्यामुळे आपला गूळ पटपट खिसल्या जाईल। रोजच्या वापरातील ही खिसणीचा वापर करून आज आपण गूळ खिसणार आहोत। खिसणी वापरताना फक्त उलट वापरायची, पाहू शकताय। आलं खिसताना आपण सुईची पकडतो, तर गूळ खिसताना उलट पकडायची आणि उलट दिशेने हा गूळ व्यवस्थित खिसून घ्यायचा आणि तो व्यवस्थित खिसल्या जातो। जास्त वेळही लागत नाही, अगदी पटकन असा गूळ खिसून तयार होतो। तुम्हीही नक्की पद्धत वापरून पहा, चिरण्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे। आता बऱ्याच वेळा आपण जिरा राईस बनवतो, जिरा राईस बनवताना तो पांढरा शुभ्र दिसत नाही, यासाठी एक टिप्स वापरा। अर्धा चमचा असेल तर त्याच्यामध्ये लिंबाचा रस वापरा, पण कधी वापरायचा, ज्यावेळेस आपण भात शिजायला टाकतो त्यावेळेस वापरायचा, म्हणजे पाण्याबरोबर तो व्यवस्थित मिक्स होतो आणि भात आपला अगदी मोकळा सुटसुटीत होतो। आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, यासाठी 1 वाटी जर तांदूळ असेल तर 2 वाटी पाणी वापरायचं, म्हणजे भात व्यवस्थित प्रमाणात आणि मोकळा सुटसुटीत असा होतो। बऱ्याच वेळा भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी धुवून घेतल्यानंतर भेंडी व्यवस्थित सुती कपड्याने पुसून घ्यायची। पुसून घेतल्यानंतरच ती व्यवस्थित कट करायची आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची। जर खूपच चिकट वगैरे दिसत असेल तर याच्यात अर्धा चमचा लिंबाचा रस वापरायचा, याच्यामुळे भेंडी चिकट अजिबात होत नाही। गॅस बंद केल्यानंतरच मीठ वापरायचं, याच्यामुळेही भेंडी अजिबात चिकट होत नाही, अगदी मोकळी होते। आता दुसरी टिप्स वापरणार आहोत। पावसाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरातील रवा असेल किंवा पीठ असेल एखादं, त्याला जाळी लागल्यासारखी होते, असं होऊ नये आणि रवा जास्त दिवस टिकावा, त्याला आळ्या लागू नये किंवा जाळी लागू नये, यासाठी आपण एक महत्त्वाची टिप्स पाहणार आहोत। इथे तुम्ही 2 बाउलमध्ये पाहू शकता, एका ताटामध्ये
जो रवा मी त्याला काहीच केलेलं नाही, त्याला जाळी दिसते आणि दुसरा रवा तुम्ही पाहू शकताय अगदी मोकळा सुटसुटीत आहे आणि हा एक 2 ते 3 महिने आरामशीर टिकतो जर ही पद्धत तुम्ही वापरली। महत्त्वाचं म्हणजे रव्याला जाळी लागत नाही आणि तो व्यवस्थित राहतो। चला तर मग आपण ही सोपी पद्धत वापरणार आहोत। गॅसवर एक मोठी म्हणजे जाड बुडाची कढई मी ठेवून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण रवा ॲड करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि लो फ्लेमवरती रवा आपण याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत। भाजून घ्यायचं आहे म्हणजे खूप भाजायचा नाही, आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे। फक्त रवा व्यवस्थित गरम झाला पाहिजे। एक 4 ते 5 मिनिटं अगदी लो फ्लेमवरती हा रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत। अधूनमधून हा व्यवस्थित हलवत राहायचा म्हणजे तो खाली एकाच बाजूने भाजला जाणार नाहीये। असं केल्यामुळे रवा आपला व्यवस्थित जास्त दिवस टिकतो आणि त्याला जाळी लागत नाही। आता तुम्ही म्हणणार ह्या रव्याचे जर आपल्याला आप्पे बनवायचे असेल, डोसे बनवायचे असतील तर भाजलेल्या रव्याचे जमतील का? हो जमतील। मी दरवेळेस असंच करते आणि मी आप्पे बनवलेले, रवा डोसा बनवला तरी तो अगदी व्यवस्थित होतो। याने काही होत नाही की आपण रवा भाजून घेतलेला आहे। आपल्याला रवा फक्त हलकासा भाजून घ्यायचा आहे। खूप कलर येण्यापर्यंत रवा भाजायचा नाही, अगदी हलकासा भाजायचा म्हणजे लो फ्लेमवरती फक्त 4 ते 5 मिनिटं एवढं लक्षात ठेवायचं। कढई वापरताना फक्त जाड बुडाची कढई वापरायची म्हणजे रवा खाली लागणार नाही। रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण तो हवाबंद डब्यामध्ये झाकण लावून ठेवणार आहोत। गरम गरम ठेवायचा नाही।